मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण उपवासाची रेसिपी बनवतो। उपवासाचे ढोकळा बनवतो वऱ्याच्या तांदळाचा। तर आपण 1 वाटी वऱ्याचे तांदूळ घेतले बघा। वाटी वरीचं तांदूळ घेतलाय आणि 3 चमचे आपण साबुदाणे घेतले। हे बघा। आता आपण हे दोन्ही जिन्नस स्वच्छ धुवून घेऊया आणि 2 तासासाठी आपण भिजायला ठेवूया। आता 2 तास झालेले आहेत। आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घेऊया, पेस्ट बनवूया आपण। आलं छोटंसं आलं घेतलं आपण आणि 4-5 मिरच्या घेतल्यात, थोडी कोथिंबीर घेतली। तुम्हाला उपवासाला नसेल चालत तर नका घेऊ कोथिंबीर, आलं आणि मिरचीचा ठेचा करा, है ना। आता याचा ठेचा बनवून आणूया। आता आपलं मिश्रण भिजवून ठेवलं होतं आपण, तर आता आपण ते वाटून घेऊया। त्याच्यातलं पाणी काढून आपण ते मिक्सरमध्ये वाटून घेतलं। त्यात आपण 1 टीस्पून मीठ टाकून घेतलं। आता आपण हे मिश्रण जे आहे त्याच्यामध्ये दही टाकून घेऊया। आपण इथे 2 टेबलस्पून दही टाकलं, 2 मोठे चमचे दही घेतले। आता आपण दही टाकलं ना तर छान फेसून घेतलं आणि इनो टाकलं। आता परत एकदा फेसून घेऊया चांगलं आणि लगेच भांड्याला तेल लावूनच ठेवलंय आपण, त्याच्यामध्ये ओतून घेऊया मिश्रण। आपण भांड्याला पहिलेच तेल लावून घेतलेलं, त्याच्यात मिश्रण टाकून घेऊया। पाणी पण आपण टोपामध्ये बघा पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपण पहिलेच। तर आपण इथे आलं, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट ॲड केली आणि आपला ढोकळा स्टीम करायला ठेवला। आता आपण ढोकळ्यासाठी फोडणी करून घेऊया। तर इथे आपण 3 चमचे तेल टाकले आणि हे बघा 5 चमचे जिरं टाकतो आपण। उपवासाला हिंग बिंग नाही चालत, तर आपण नाही टाकणार आहोत। उपवासाचा ढोकळा आहे ना। हे बघा 3 मिरच्या टाकतोय। आता आपलं जिरं तडतडलंय चांगलं आणि आपण मिरच्या तळून बाजूला ठेवल्या। आपण इथे 10-12 पानं कढीपत्त्याची टाकली आणि कोथिंबीर टाकली थोडीशी। तुम्हाला जर कोथिंबीर चालत असेल तर टाका, नाहीतर स्किप करू शकता। तर इथे आपण थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकली फोडणीमध्ये। बघा आता आपला ढोकळा आपण स्टीम करून घेतला 15 मिनिटासाठी। छान झाला, एकदम मस्त फ्लफी एकदम। तर आता आपण हा ना काढून घेऊया। बघा छान टोप सुद्धा रिकामं झालं भांडं आपलं एकदम। आणि चटणी तुम्हाला हवी तर तुम्ही मिक्स करा, आम्ही असंच थोडं डिझाईनसाठी ठेवलेली, तर तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्स करू शकता ती। आता आपण कट करून घेऊया। थंड झाल्यावरच कट करायचं आहे आपल्याला। तर आपण कट केलंय। आता आपली जी फोडणी आहे तिच्यात थोडं पाणी टाकून घेऊया आणि ही फोडणी जी आपली आहे ती आपण त्या ढोकळ्यावर पसरवून घेऊया।